बघा मित्रांनो, आता नवीन काळ आहे, पण जुन्या काळामध्ये कमी पैशामध्ये काय काय त्यांना यायचं ₹1.25 ते बाबा सांगतील. ₹1.25 1 किलो तेल मिळायचं. 1 किलो तेल मिळायचं. आणि प्रवास तुमचा सोपा होता का त्यावेळेस? म्हणजे प्रवास बस खर्च. मग आताचं सरकार म्हणतं येणारे हो चांगले दिवस येणारे, त्याच्याबद्दल काय म्हणतात? आताचं सरकार बंडल बंडल त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय म्हणजे अडचणी काय काय? अडचणी लय अडचणी. मग तुम्हाला आता कमाई जेवढं म्हणजे तुम्ही कष्ट करते त्याचा मोबदला तुम्हाला योग्य मिळत नाही. नाही, मग काहीच नाही. काहीच नाही हं. त्या मानाने. पण पैसे काका वाढले की हो, म्हणजे त्या काळामध्ये पैसे वाढून काय करायचं? कष्ट पण वाढले म्हणजे तुम्ही. कष्ट वाढले, परत खर्च वाढला. हा. हा? पण ते म्हणतात की 2000 मोदी म्हणतात 2047 पर्यंत रस्ते चांगले होणार आहे, सगळं चांगलं होणार आहे. अरे आमचे किल्ले रस्ते होते त्यावेळेस क्लिअर रस्ते होते. हा. आणि 10 रुपयामध्ये काय काय यायचं म्हणजे तुम्हाला भाजीपाला हे ते आता येते का? अख्खा 11 लोकांचं कुटुंब चालवत होतं. 11 लोकांचं कुटुंब चालायचं. आणि आता इतकं म्हणजे तुमचं म्हणणं काय काय त्यांनी सुधारणा काय केली पाहिजे? काहीच नाही केली त्यांनी. काय नाही केली. तुमच्या अपेक्षा का वाटते का तुम्हाला की हे काय सरकार करून काय होणार नाही? काय नाही होणार. नाही. आणि हे दवाखान्याची अवस्था काय? दवाखाना फ्रीमध्ये मोफतमध्ये काय त्याच्यात सवलती हे केलेले आरोग्यचं केलेले ते बी नाही होत. ते पण नाही होत. लाडक्या बहिणीचं पण नाही होत. ते पण नाही होत. नाही. म्हणजे हे सरकार फक्त फेका मारतं. फेक आहे, फेक नसते. इतक्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, पण त्याच्यात एकही माणूस असं म्हणत नाही की हे सरकार त्यांच्यासाठी काहीतरी सामान्यांसाठी काहीतरी करत आहे म्हणून. मग आता इतकं पब्लिक वैतागलंय म्हणजे आज ह्यांचं वय नाही आहे तरी. काका तुम्ही काम करता का पण ह्या वयामध्ये पण आता अजून पण तुम्हाला कुठला लाभ मिळत नाही? नाही मिळत. कुठलाच लाभ नाही मिळत. नाही. 17,000 रुपये कमवून आणि ते राहतात का पण? नाही राहत. ते या धान्य लाईट बिल काय लाईट बिल मध्ये बी सवलत नाही. आणि ते स्मार्ट मीटर आलेत ना आता गव्हर्नमेंटची. हा, ते बसू पण नका. लय चुकीचे आहेत म्हणजे लुटायचे म्हणायचे. लुटायचे 100% लुटतंय 100%. म्हणजे नवीन जे काय करताय ते फक्त लोकांच्या खिशावरती परिणाम होतोय त्याचा. हा. आता हे स्मार्ट मीटर आणले त्याने पण लोक वैतागलेली आहेत. मग आता ह्या सरकारला अजून बोलायचं का?